करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 39 35 रुपयांवर हेडमास्तर। नोकरी मिळवण्याचे एकच क्षेत्र पुण्यामध्ये मला मोकळे होते आणि ते म्हणजे शिक्षणाचे। पुण्यात त्यावेळी 4च दुय्यम शाळा होत्या, भावे स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, नूतन मराठी आणि शिवाजी मराठा। ह्या प्रत्येक शाळेमध्ये मी शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज टाकले, पण 1 महिना वाट पाहिली तरी एकाही शाळेकडून अर्जाचे उत्तर आले असेल तर शपथ। त्यामुळे मला इतके असहाय वाटू लागले की नोकरी मिळवण्यासाठी काय करावे हेच मला मुळी कळेना। एवढ्यात माझे चुलते दिनकर विनायक, जे कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शिक्षक होते, त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या वकिलीचा धंदा सुरू करावयाचे ठरवले। तेव्हा त्यांनी सोडलेली शिक्षकाची जागा साहजिकच माझ्यासाठी मोकळी झाली। त्यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्य सेक्रेटरी रामचंद्र गंगाराम भाऊ उर्फ बाळासाहेब म्हस्के हे होते। पुण्यामध्ये पूर्वी गंगाराम भाऊ म्हस्के नावाचे मराठा जातीचे एक नामांकित वकील होऊन गेले। त्यांनी आपल्या धंद्यावर खूप पैसे कमावले आणि पुण्याच्या लष्करात मेन स्ट्रीटवर एक टोलेजंग हवेली बांधली। मराठा शिक्षण फंडाची स्थापना त्यांनीच केली। बाळासाहेब हे त्यांचे चिरंजीव। आपल्या वडिलांप्रमाणे त्यांनाही वकील होण्याची इच्छा होती, पण हायकोर्ट प्लीडरच्या परीक्षेला 10-12 वेळा बसूनही ते ती परीक्षा कधीच उत्तीर्ण होऊ शकले नाहीत। तथापि असे असून स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाबद्दल त्यांना भलतीच घमेंड होती आणि आपण गंगाराम भाऊ म्हस्के ह्यांचे चिरंजीव आहोत ह्या गोष्टीचा तर एक क्षणभरही त्यांना विसर पडत नसे। सही करताना ते आर गंगाराम भाऊ अशी सही करावयाचे। दिवसभर ते आपल्या घराच्या प्रशस्त दिवाणखान्यामध्ये खिडक्या बंद करून अंधारात एका कोचावर तपकीर ओढीत बसावयाचे। त्यांना तपकीर ओढण्याचे विलक्षण व्यसन होते। त्यांच्या नाकाचा शेंडा आणि दोन्ही नाकपुड्या तपकिरीने सदैव भरलेल्या असायच्या आणि नाकपुड्या भरता भरता सांडलेल्या तपकिरीच्या उभ्या 2 रेघा त्यांच्या सकलादी बाराबंदीवर सदैव उमटलेल्या असत। बाळासाहेबांना भेटावयाला मी एके दिवशी सकाळी त्यांच्या ओळखीच्या एका मित्राला घेऊन गेलो। दिवाणखान्यात इतका अंधार होता की त्या अंधारात बाळासाहेब कुठे बसले होते हे मला प्रथम दिसलेच नाही। मी येणार असल्याचे आधी त्यांना कळविले होते, तेव्हा मला पाहताच "या मास्तर" असे त्यांनी माझे स्वागत केले। त्यांच्या आवाजाच्या रोखाने मी त्यांच्या जवळच्या एका खुर्चीवर जाऊन बसलो। लागलेच बाळासाहेबांनी आपल्या नोकराला चहा आणावयाला सांगितले। ही त्यांची नेहमीची पद्धत असे। कोणीही त्यांच्याकडे आला की पहिल्याने ते त्याला चहा पाजीत आणि नोकराला चहा आणायला सांगायचा अवकाश की 1 मिनिटाच्या आत तो नोकर चहा घेऊन आलाच म्हणून समजावे। जणू काही चहाचे आधण दिवसभर त्यांच्या घरात उकळतच ठेवलेले असे। आणि गंमत ही की त्यांच्या या चहाला तुरीच्या वरणासारखा कसला तरी उग्र आणि चमत्कारिक वास यावयाचा। त्यांच्या चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर माझ्या पोटात एकदम गरंदळून आले आणि ओकारी येते आहे की काय असे वाटले। एवढ्यात बाळासाहेबांनी माझ्याशी बोलावयाला सुरुवात केली। ते म्हणाले, "मास्तर, आमची इंग्रजी 5 इयत्तांची शाळा आहे। इथे तुमच्या मुंबईसारखा पगार तुम्हाला मिळायचा नाही। मी म्हणालो, "आपण जो पगार द्याल तो मला मान्य आहे। तेव्हा ते म्हणाले, "सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे आणि पुढल्या महिन्यात परीक्षा आहे। नंतर पुढे 2 महिने सुट्टीच आहे। तेव्हा ह्या 4 महिन्यात तुम्हाला जवळजवळ काहीच काम नाही, म्हणून ह्या काळात तुम्हाला दरमहा 35 रुपये पगार देईन, अर्थात तुमचा हुद्दा हेडमास्टरचा राहील। जूनपासून मग तुम्हाला 50 रुपये पगार देण्याचा विचार करू। त्यांच्या या म्हणण्याला नकार देणे मला शक्यच नव्हते, कारण काय वाटेल ते झाले तरी मला नोकरी हवी होती। पगाराची मला तेवढीशी पर्वा नव्हती। शिवाय लोकांना कसे कळणार मला पगार किती मिळतो आहे ते? ते मला शाळेचा हेडमास्तर म्हणूनच ओळखणार। म्हणून यत्किंचितही आढेवेढे न घेता महिना 35 रुपये पगारावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या मिडल स्कूलची हेडमास्टरकी पत्करून मी बाळासाहेबांचा निरोप घेतला। 35 रुपये पगारात आपले कसे भागणार ह्याचा विचार करण्याच्या भानगडीत सुद्धा मी पडलो नाही। म्हटले, चला 35 तर 35, गावातल्या शाळेत 50 रुपयांवर असिस्टंट होण्यापेक्षा लष्करातल्या या शाळेत 35 रुपयांवर हेडमास्तर झालेले काय वाईट? बडोदे संस्थानचे नायब दिवाण होण्यापेक्षा भोर संस्थानचा राजा होणे बरे। दुसऱ्या दिवशीच मी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या हेडमास्तर पदाची सूत्रे हातात घेतली। ह्या ठिकाणी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचा पूर्वेतिहास सांगणे जरूर आहे। पुण्याच्या पश्चिम भागात राहणाऱ्या पुढारलेल्या वर्गाच्या मुलांसाठी विष्णू शास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि वामन शिवराम आपटे
यांनी न्यू इंग्लिश स्कूल काढून डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केल्यानंतर पूर्व भागात राहणाऱ्या मागासलेल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी अशाच तऱ्हेची एखादी शिक्षण संस्था काढण्याची आवश्यकता त्यांच्या काही पुढाऱ्यांना वाटू लागली. महात्मा फुल्यांच्या प्रेरणेने शिक्षणाचे महत्त्व ज्यांना पटलेले होते असे राजन्ना लिंगू वकील आणि बाळकृष्ण सायन्ना मोटाडू नावाचे तेलुगू जातीचे दोघे प्रतिष्ठित गृहस्थ लष्करात राहत होते. त्यांनी पुढाकार घेऊन 1889 साली कॅम्प एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. सर दिनशा मानेकजी पेटीट यांनी त्यांना पुढे शाळेची इमारत बांधण्यासाठी देणगी दिली, म्हणून त्या संस्थेच्या कार्याला काहीतरी मूर्त स्वरूप आले. तथापि प्रारंभापासून या संस्थेला चांगल्या कार्यकर्त्या माणसाची जोड न मिळाल्यामुळे तिची कधीच प्रगती होऊ शकली नाही. मधून तिला लक्ष्मण जनार्दन आपटे, व्ही. एस. तोरो आणि मामा देवगिरीकरांसारखे चांगले हेडमास्तर लाभले खरे, पण संस्थेच्या कार्यात त्यांनी फारसे लक्ष घातले नाही. ते जसे आले तसेच निघून गेले आणि संस्था होती तिथेच राहिली. संस्था सरकारी नियमाप्रमाणे रजिस्टर्ड होती आणि तिला घटना होती. संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीवर लष्करातली निरनिराळ्या जमातीची मोठमोठी मंडळी होती, पण ह्या गव्हर्निंग बॉडीची सभा वर्षानुवर्षे कधी भरत असेल तर शपथ. संस्थेची सूत्रे बाळासाहेब म्हस्के यांच्या हाती केव्हा आणि कशी आली हे काही मला माहीत नाही, पण ते सेक्रेटरी झाल्यापासून ही संस्था जणू काही आपल्या खाजगी मालकीचीच आहे अशा तऱ्हेने ते तिचा कारभार हाकीत असत आणि ती संस्था चालविण्यासाठी आपणाला आपल्या पदरचे हजारो रुपये आत्तापर्यंत कसे खर्च करावे लागले ह्याची कहाणी तिखट मीठ लावून ज्याला त्याला सांगत. बाळासाहेबांच्या ह्या कमालीच्या आत्मनिष्ठ धोरणामुळे 5 इयत्तांच्या पुढे कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेची प्रगती होऊ शकली नाही. किंबहुना शाळेची प्रगती होऊ नये असेच बाळासाहेबांचे एकंदर धोरण होते. त्यांच्या ह्या चमत्कारिक स्वभावामुळे चांगले शिक्षक शाळेत येणे मुळी शक्यच नव्हते आणि आले कोणी तरी ते वर्ष 6 महिन्यांपलीकडे जास्त काळ टिकत नसत. दरवर्षी हेडमास्तर पाहिजे अशी त्या शाळेची जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रात असावयाची हे अगदी ठरून गेल्यासारखे होते. शाळेत काय चालले आहे ह्याचा गव्हर्निंग बॉडीच्या लोकांना बाळासाहेबांनी जसा वर्षानुवर्षे कधी पत्ता लागू दिला नाही, त्याप्रमाणे त्यांनीही आपण होऊन ते कधी जाणून घेण्याची पर्वा केली नाही. अशा अवस्थेत ती शाळा असताना मी फेब्रुवारी 1922 मध्ये तिच्यात प्रविष्ट झालो. शहर आणि लष्कर ह्यांच्या सरहद्दीवर कॅम्प एज्युकेशन सोसायटीची शाळा बांधलेली असल्याने 2 परस्पर विरोधी संस्कृतीच्या संगमाचे अत्यंत बकाली आणि गलिच्छ स्वरूप त्या ठिकाणी आढळून येते. शहर आणि लष्कर हे पुण्याचेच 2 भाग, पण त्या दोन्ही भागांचे एकमेकांशी काहीच साम्य नाही. शहरातून लष्करात आले किंवा लष्करातून शहरात गेले की एका देशातून दुसऱ्या देशात गेल्यासारखे वाटते. शहराची वाढ पेशवाईमध्ये झाली असल्याने त्यावर ब्राह्मणी संस्कृतीची गडद छाया पडलेली आहे, तर लष्करची वस्ती ही गोऱ्या सैन्याच्या गरजेमधून निर्माण झाली असल्याने त्यावर साहेबी संस्कृतीचा ठळक छाप उमटलेला असे. शहरातल्या पेठांची रचना जातवार तत्वावर झालेली आहे, तर साहेबाला जातीभेदाचा विधिनिषेध नसल्याने लष्करात 18 पगड जाती एकत्र येऊन बसल्या आहेत. शहरात गल्लोगल्ली अन रस्तोरस्ती मारुतीची, गणपतीची नि विठोबाची देवळे लागून राहिलेली आहेत. त्यात एखादीच तांबोळी मशीद वाट चुकल्यासारखी आढळते, तर त्याच्या उलट लष्करात ख्रिस्ती अन ज्यू लोकांची उंच कळसाची देवळे अन त्यात मधून विखुरलेले मुसलमानांचे पीर आणि मशिदी पाहिल्या म्हणजे आपल्याला जेरुसलेममध्ये असल्याचा भास होतो. म्युनिसिपालिटीच्या गबाळेपणाच्या नि वशिलेबाजीच्या कारभाराचे अजागळ प्रतिबिंब शहरात सर्वत्र उमटलेले दिसे, तर सैनिकी कायद्याचा दंडुकेशाही दबदबा आणि दरारा लष्कराच्या वातावरणात पावलोपावली जाणवल्या वाचून राहत नसे. घरे, रस्ते, दुकाने, हॉटेले, वाहने, रहदारी, स्वच्छता आणि सौंदर्य ह्या दृष्टीने शहरात आणि लष्करात जमीन आसमानाचा फरक असे. साहेबी टोपीचा अन बूटविजारीचा गावाला जितका कंटाळा, तेवढा पुणेरी पगडीचा, धोत्राचा आणि जोड्याचा लष्कराला तिटकारा. त्या काळी हातात केसरी किंवा ज्ञानप्रकाश घेऊन देशातल्या राजकारणाची चर्चा मोठमोठ्याने करीत बसलेल्या लोकांची टोळकी जशी गावात ठिकठिकाणी आढळत, त्याप्रमाणे हातात लखपती किंवा मोतीवधारो घेऊन उद्याच्या शर्यतीत कोणता घोडा विन येईल अन कोणता प्लस येईल ह्या अश्वकारणाची चर्चा चव्हाट्यावर चाललेली लष्करात ऐकू येई. सभा, संमेलने अन व्याख्याने ह्यांचा धुमाकूळ गावात 12ही महिने चाललेला असे.
तर पावसाळ्यामध्ये घोड्यांच्या शर्यतीचा सीझन पुण्यात सुरू झाला म्हणजेच लष्करातील जनतेच्या उत्साहाला अमर्याद भरती येई. अष्टोप्रहर मराठी भाषेखेरीज दुसरा एक शब्द शहरात ऐकू येत नसे, तर लष्करातल्या लोकांचा एकूण एक व्यवहार हमेशा इंग्रजी किंवा हिंदुस्थानी भाषेतून चाललेला असे. अशा रीतीने शहर आणि लष्कर हे पुण्याचे दोन भाग म्हणजे दोन स्वतंत्र राष्ट्रेच होती. दोघांचे आचार निराळे, विचार निराळे आणि संस्कृतीही निराळी. शहर म्हणजे सनातनी विचारांचा प्रचंड बालेकिल्ला, तर लष्कर म्हणजे धड ना विलायती धड ना हिंदुस्थानी अशा बकाली संस्कृतीची आघाडी. सोवळे ओवळे, शिवाशिव, जातीभेद या गोष्टी औषधाला सुद्धा लष्करात आढळायच्या नाहीत, तर अभक्ष्य-भक्षण आणि अपेयपान करण्याची त्या काळी शहरात सुतराम कोठे सोय नसे. सारांश सांस्कृतिकदृष्ट्या ह्या दोन्ही भागांचे एकमेकांशी मुळीच दळणवळण नव्हते असे म्हटले तरी चालेल. क्वचित कधी शहरातील कोणी ब्राह्मण दोराबजी किंवा म्युरेटॉर हॉटेलात मद्यपान आणि मांसाहार करावयाला रात्रीचे लष्करात जात, तर लष्करातले पारशी किंवा बोहरी मंडईतली भाजी खरेदी करण्यासाठी सकाळचे शहरात येत. इतकेच काय ते लष्करी आणि शहरी संस्कृतीच्या ज्या संगमावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीची शाळा उभी आहे त्या भागाला चार बावडी असे नाव आहे. महादजी शिंद्यांनी आपल्या लष्करातल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी 4 विहिरी इथे बांधल्या होत्या असे म्हणतात. त्या विहिरी केव्हा बुजून गेल्या कुणास ठाऊक, पण त्यांची कीर्ती मात्र अजूनही बुजलेली नाही. तथापि 4 बावडी ह्या नावापेक्षा चोर बावडी हेच नाव ह्या भागाला जास्त शोभून दिसते, कारण शहरातील अन लष्करातील भुरट्या अन उडाणटप्पू लोकांचा अनेक वर्षापासूनचा हा एक अड्डा होऊन बसला होता. 4 बावडीच्या ह्या मोकळ्या मैदानात नाना तऱ्हेच्या लोकांचे निरनिराळे उद्योग चालत. फकीर, बैरागी, भिकारी अन महारोगी ह्यांचा येथे कायमचाच तळ पडलेला असे. न्हावी लोक सदैव कोणा ना कोणाची तरी डोकी ताशीत बसलेले असत. पठाण लोक लोखंडी गोळा फेकून शक्तीच्या शर्यती खेळत. एका कोपऱ्यात बुड्ढी के बाल सुकविण्याचा कारखाना नेहमीच उघडलेला असे, तर दुसऱ्या कोपऱ्यात लोखंडी सळ्यांवर गरमागरम कबाब भाजण्याचे काम सदोतीत चाले. गारोड्याच्या किंवा डोंबाऱ्याचा खेळ चाललेला नाही असा एक दिवस जात नसे. कधी कधी चमत्कारिक औषधांचे जाहिरातवाले विचित्र पोशाख करून तेथे अशी प्रचंड गर्दी जमवीत की काही विचारू नका. मोहरमच्या दिवसात वाघ रंगवण्याचे काम दिवसभर तेथे चाले आणि ताबुताच्या मागे हैदोस धुला करून रात्री हे वाघ जेव्हा बेहोश स्थितीत परत येत तेव्हा त्यांना धुवून शुद्धीवर आणण्याची व्यवस्थाही ह्याच ठिकाणी होई. बाबाजान नावाच्या एका वृद्ध अवलिया स्त्रीमुळे ह्या 4 बावडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. तिचे वास्तव्य पुष्कळ वर्षांपासून त्या ठिकाणी होते. सांज सकाळ तिच्या दर्शनासाठी येणाऱ्या हिंदू मुसलमान भक्तांची त्यावेळी यात्राच भरत असे म्हणानात. तिच्या संबंधी नाना तऱ्हेच्या दंतकथा प्रचलित होत्या. दिसावयास ती 70 पाऊंशेच्या घरात असल्यासारखी दिसे, पण तिचे वय 100हून अधिक असल्याचे काही लोक छातीवर हात मारून सांगत. ती वर्णाने अतिशय गोरी असे आणि तिचे केस बर्फासारखे शुभ्र असत. अंगात ती पांढरा कुर्ता आणि शलवार घालीत असे. ती कोणाशी एक अक्षर देखील बोलत नसे. आपले शारीरिक विधी किंवा आंघोळ ती कुठे करी ह्याचा कोणाला ती पत्ता लागू देत नसे. तिच्या खाण्यापिण्यासंबंधीही असेच गूढ होते. तिच्या भक्तांनी तिच्यासाठी बांधलेल्या एका लाकडी मंडपात ती नेहमी बसलेली असे. तिचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसे आणि तिच्या दर्शनासाठी आलेले लोक तासनतास तिच्या चेहऱ्याकडे पाहत बसत. पूर्वायुष्यात तिने केलेल्या चमत्कारांच्या अनेक हकीकती लोक सांगत. त्यात एकदा मक्केला जाणारे एक जहाज समुद्रात बुडत असताना तिने आपल्या दैवी सामर्थ्याने वाचवले असल्याची हकीकत वारंवार सांगितली जाई. संध्याकाळ झाली की बाबाजांच्या पुढे संगीताची मैफल सुरू होई. बाबाच्या पेटीच्या सुरावर तारस्वरामध्ये गझल अन कवाल्या किंचाळत कोणी ना कोणीतरी गायक गायिका हमेशा तेथे बसलेल्या असत. ही मैफिल मध्यरात्रीपर्यंत चाले. पुढे काही थोड्या वर्षांनी बाबाजान मरण पावल्यानंतर तिचे त्याच जागी दफन करण्यात आले. तिच्या कबरीच्या दर्शनाला पूर्वीप्रमाणेच तिच्या हिंदू मुसलमान भक्तांची अद्यापही रीघ लागते. 4 बावडीचे हे एवढे तपशीलवार वर्णन करण्याचे कारण असे की अशा भयानक चव्हाट्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे वास्तव्य असल्याने तिच्या अस्तित्वावर आणि कार्यावर 4 बावडी संस्कृतीची हिडीस सावली पडलेली होती. त्यामुळे त्या शाळेत मुलांची शिस्त राखणे आणि त्यांना शिक्षण देणे ह्या गोष्टी अत्यंत बिकट होऊन बसल्या होत्या.
चार बावडीच्या मैदानात सदैव ठाण मांडून बसलेले फकीर, भिकारी, महारोगी आणि मवाली ह्यांना ह्या शाळेबद्दल विलक्षण आत्मीयता वाटत असे. बाहेर मुलांना ड्रिल शिकवायला नेले की ते पाहायला सर्वांच्या आधी ह्या मंडळींची गर्दी जमे. एवढेच नव्हे तर ड्रिल मास्तरला ते मधून सूचनाही देत. वर्गात शिक्षक एखादा धडा शिकवू लागला की बाहेर दारात उभे राहून ही मंडळी मोठमोठ्याने त्यांचे कौतुक करी आणि संध्याकाळी शाळा बंद झाली रे झाली की चार बावडीचे हे भयंकर रहिवासी तिच्या प्रशस्त वरांड्यात सायंकाळी 7 वाजल्यापासून तो दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत आपली रक्ती, चिंध्या, मडकी, थाळ्या, नरोट्या आणि झोळ्या घेऊन राजरोसपणे मुक्काम ठोकीत. मग रात्री त्यांचे स्वयंपाक-पाणी, खाणे-पिणे आणि इतर शारीरिक विधी आरामशीरपणे शाळेच्या वरांड्यात नाहीतर अंगणात चालत. शाळेची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार बावडी संस्कृतीचे तिजवर प्रत्ययी होणारे हे भीषण आक्रमण कसे थांबवावे ह्याचा मी विचार करू लागलो. पहिल्या प्रथमच 2 रामोशी रात्रीचे राखणदार आणून ठेवले. शाळेच्या वरांड्यात घुसणाऱ्या भिकाऱ्यांची नि मवाल्यांची त्यांच्याशी पहिल्या रात्री चांगलीच मारामारी जुंपली. तेव्हा त्यांच्या मदतीला पोलीस बोलवावे लागले. काही महिन्यांनी काटेरी तारांचे पक्के कंपाऊंडच जेव्हा शाळेबाहेर मी उभारले तेव्हा तो उपसर्ग कायमचा थांबला. ही शाळा इंग्रजी 5वी पर्यंतच असली तरी विद्यार्थी वयाने प्रौढ आणि शरीराने उंच पुरेनी मजबूत असत. ते शिक्षकांना मुळीच जुमानीत नसत. सायकलवर बसून वरांड्यातून खुशाल फेऱ्या घालीत. वर्गातून वाटेल तेव्हा बाहेर येत. बाहेर गारोड्याचा किंवा डोंबाऱ्याचा खेळ चालू झाला की अर्धी शाळा ओस पडे. मधल्या सुट्टीत कित्येक विद्यार्थी बाहेर जाऊन विड्या ओढीत नाहीतर जुगार खेळत. रेसचा दिवस असला की पुष्कळशी मुले शाळेत येत नसत. काही रेस ग्राउंडवर कामे करून पैसे मिळवीत तर काही सबंध दिवसभर रेस पाहत उभी राहत. मला तर आरंभी आपण एखाद्या गुन्हेगार मुलांच्या शाळेत आलो आहोत की काय असेच वाटे. आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तेथल्या रानटी टोळ्यांना सुधारणाऱ्या मिशनऱ्यांपेक्षाही माझे काम अवघड होते. मी मनाशी विचार केला की आता येथे पड खाऊन किंवा मऊपणाने वागून काही भागायचे नाही. एक दिवस सकाळी 11 वाजता पहिली घंटा व्हायच्या सुमारास वेताची लांबलचक छडी घेऊन मी व्हरांड्यात फिरू लागलो. माझ्या हातातले ते तेजस्वी आयुध बघून अर्ध्या अधिक पोरांची गाळण उडाली. छडी घेऊन शाळेतून हिंडणारा शिक्षक आजपर्यंत त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. प्रौढ वयाची जी बनेल मुले होती त्यांनी माझ्या हातातल्या छडीची मुळीच दखल घेतली नाही. त्यांचे नेहमीचे उद्योग चालूच होते. जणू काही माझ्या छडीला त्यांनी आव्हानच दिले. तथापि पहिल्या दिवशी छडीचा उपयोग मी केलाच नाही. दुसऱ्या दिवसापासून मात्र माझ्या छडीचे सत्र मी निर्दयपणे सुरू केले. उशिरा येणाऱ्या, वाटेल तेव्हा बाहेर जाणाऱ्या, शिवीगाळ अन दंगा करणाऱ्या एकूण एक वांड पोरांना दयामया न दाखवता मी सर्रास झोडपून काढले. कुठल्याही बारीक सारीक गुन्ह्याला क्षमा म्हणून करायची नाही असे मी धोरण ठेवले. 5वीच्या वर्गात 2-3 दादा होते. उंचीने आणि अंगाने ते माझ्या एवढेच होते. त्यांनी हात पुढे करण्याचे साप नाकारले तेव्हा छडी डाव्या हातात घेऊन एकेकाच्या मुस्काटात अशी काही मी भडकावली की ती त्यांच्या गालांना नि माझ्या हातालाच माहीत. 7 दिवसात मी सारी शाळा सुतासारखी सरळ आणली. सोसायटीच्या शाळेत कोणीतरी एक भयंकर हेडमास्तर आल्याची बातमी वणव्यासारखी साऱ्या लष्करात पसरली. कित्येक पालकांनी शाळेत येऊन माझे अभिनंदन केले. शाळेच्या वातावरणात दिवसेंदिवस झपाट्याने फरक होत चाललेला कोणाच्याही सकृत दर्शनी लक्षात येण्यासारखा होता. त्यामुळे माझे मार्के धोरण प्रारंभी कोणाला कितीही नापसंत असले तरी त्याचा परिणाम डोळ्यांना अगदी स्पष्ट दिसण्यासारखा असल्याने त्याविरुद्ध बोलण्याची कोणाला हिंमत झाली नाही. मुलांनाही मनातून शिस्तीची आवड असते. स्वभावतःच काही ती दुर्वर्तनी नसतात. शिस्तीची घडी शाळेमध्ये बसत चालल्याचे जेव्हा त्यांना आढळले तेव्हा आपण होऊनच त्यांनी माझ्याशी सहकार्य करायला सुरुवात केली. मग पुढे छडी वापरण्याचे मला कधी कारणच पडले नाही. मी शाळेच्या व्हरांड्यात येऊन नुसता उभा राहिलो तरी सर्व वर्ग शांतपणे आपापली कामे करू लागत. माझ्या प्रखर व्यक्तिमत्वाचा हा लौकिक प्रारंभीच जो एकदा प्रस्थापित झाला तो पुढे 18 वर्षे मी शाळेत असेपर्यंत कायम होता. छडीचा किंवा शारीरिक शिक्षेचा उपयोग आधुनिक शिक्षणात निषिद्ध मानला असला तरी अपवादात्मक परिस्थितीत त्या साधनांचा उपयोग करणे अपरिहार्य असते. सदहेतूने केलेल्या शारीरिक शिक्षेच्या यातना मुलांना होत नाहीत. मुलांना शिक्षकांबद्दल प्रेम वाटावे अन त्यांचा धाकही पण वाटावा अशा मताचा मी आहे. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा.
आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.